खेड वार्तामध्ये आपलं हार्दिक स्वागत। आजच्या ठळक घडामोडी। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमिपूजनासाठी उद्धव ठाकरे उद्या कोकणात। भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा संघर्ष चालूच राहील, योगेश दादा कदम। शेल्डीतील विहीर कोसळली, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण। प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांचं उपोषण सुरू आणि मान्सूनच्या पावसासाठी आणखी 24 तास प्रतीक्षा करावी लागणार। सविस्तर वृत्त। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाच्या भूमिपूजनासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या कुडाळ येथे येत आहेत। कुडाळ येथील नवीन बस स्थानकाच्या मैदानावर होणाऱ्या या भव्य समारंभाला उद्धव ठाकरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे। मुंबई गोवा महामार्गाचं चौपदरीकरण व्हावं अशी शिवसेनेची अनेक वर्ष मागणी होती। यासाठी शिवसेनेनं अनेक आंदोलनं केली। अखेर या मार्गाच्या चौपदरीकरणाला सुरुवातही झाली, परंतु अत्यंत धीम्या गतीनं हे काम सुरू होतं। राज्यात युतीचं सरकार येताच या चौपदरीकरणाच्या कामानं वेग घेतला। संपूर्ण महामार्गाच्या जमीन संपादनाचं काम जवळपास पूर्ण झालं असून 23 जून रोजी शेवटच्या टप्प्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा कुडाळ येथे होत आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या शुभ हस्ते या कामाचं भूमिपूजन होणार असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष उपस्थिती असणार आहे। उद्धव ठाकरे कोकणात येत असल्याने कोकणात भगवं वातावरण निर्माण झालं असून शिवसैनिकांमध्ये प्रचंड उत्साह आहे। 4 टप्प्यात सुरू असणाऱ्या या कामाचा वेग पाहता डिसेंबर 2018 पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल यात काही शंका नाही। यंदाचा गणेशोत्सव सोडला तर पुढील गणेशोत्सवात कोकणवासियांना मोठा दिलासा मिळणार आहे। कुणबी शिक्षण प्रसारक संस्था खेड मुंबई संचलित कर्मयोगी भाऊसाहेब रेवाळे हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज मुर्डे येथे बुधवार दिनांक 21 जून 2017 रोजी विद्यालयामध्ये 3रा आंतरराष्ट्रीय योगा दिन साजरा करण्यात आला। क्रीडा शिक्षक मोरे सरांनी योगासनांचं प्रात्यक्षिक दाखवून योग दिनाचं महत्त्व समजावून सांगितलं। या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक सावंत, क्रीडा शिक्षक मोरे, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी उपस्थित होते। पुणे येथील सेवा सहयोग फाउंडेशन आणि पर्सिस्टंट कंपनीच्या सहकार्यानं 10 संगणकांची भेट श्रीमान चंदूलाल शेठ हायस्कूलला देण्यात आली। या शाळेचा माजी विद्यार्थी इंद्रजित अर्जुन देशमुख यानं हे संगणक मिळवून देण्यात महत्त्वाचा वाटा उचलला। यासाठी त्याचे वडील आणि या शाळेचे माजी उपमुख्याध्यापक अर्जुन देशमुख यांचंही मोलाचं सहकार्य लाभलं। हे 10 संगणक शाळेत समारंभपूर्वक देण्यात आले। यावेळी संस्था अध्यक्ष हिराचंद बुटाला, संस्थेचे विश्वस्त नंदकुमार गुजराती, संचालक मंडळाचे अध्यक्ष नाबा शेलार, संचालक अरविंद तलाठी, शैलेश सुरा, मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंद तलाठी, उत्तम कुमार जैन, मुख्याध्यापक गरुड सर आणि सर्व शिक्षक उपस्थित होते। या प्रसंगी संस्था अध्यक्ष हिराबाई बुटाला यांच्या हस्ते माजी विद्यार्थी इंद्रजित देशमुख याचा सत्कार करण्यात आला। भविष्यातही शाळेला अशा संगणक संचाची मदत देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असं आश्वासन देशमुख यांनी दिलं। विश्वस्त नंदकुमार गुजराती, उत्तम कुमार जैन, शिक्षक रोहित भोळे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं। कार्यक्रमाचं प्रास्ताविक गरुड सरांनी तर उपस्थितांचे आभार गोविंद राठोड यांनी मानले। त्याप्रमाणे तो क्षण उगवलेला आहे। मला एवढंच सांगायचं आहे की देशमुख सर असताना इथं आम्ही दोन्ही तुकड्या किंवा प्रवेश हा एक विंग ते इतके समर्थपणे सांभाळायचे की हेडमास्तर सांगायचे की देशमुख त्याकडे ते सर्व आहे आणि बरोबर चालेल, आणि त्यामुळे त्याची खात्री असल्यामुळे एक फोन केला की त्या प्रवेश बरोबर चालले, विधामध्ये तुकडी बसते, हे सर्व गोष्टी एका फोनमध्ये चटकन क्लिक व्हायच्या। अशा तऱ्हेचं चांगलं काम करून उत्कृष्ट आपल्या विचाराचा निकाल देऊ देशमुख सरांनी आपलं आयुष्य या संस्थेमध्ये हायस्कूलमध्ये व्यतीत केलं। त्यांच्या मुलगाने 12वी पर्यंत आपल्याकडे शिकला
आणि पुढे तो जेव्हा गेला तेव्हा आपली वरच्यावर चर्चा होत असे की देशमुख सरांचा मुलगा शिकला, नोकरीला लागला, चांगल्या कंपनीत आहे आणि पूर्वी पण असाच कॉम्प्युटर त्याच्याकडनं मिळते असा विषय एक वर्षापूर्वी पुढे आला होता. तिथे त्याची बांधिलकी जपतो आहोत हा एक चांगला फायदा त्याने पडलेला आहे. त्याबद्दल सर्व शिक्षण संस्थेच्या वतीनं मी त्याचं अभिनंदन करतो, त्याच्या पुढील आयुष्याकरता शुभेच्छा देतो आणि त्या ठिकाणी काम करतो. जलयुक्त शिवार योजनेच्या कामात झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी होऊन जोपर्यंत दोषी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर मनाजोगी कारवाई होत नाही तोपर्यंत शिवसेना स्वस्थ बसणार नाही. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर उचित कारवाई होण्यासाठी शिवसेनेचा संघर्ष चालूच राहील असा इशारा शिवसेना युवासेना कोर समिती सदस्य योगेश रामदास कदम यांनी दिला आहे. युवासेना आयोजित विद्यार्थी करिअर मार्गदर्शन कार्यक्रमाच्या निमित्तानं योगेश कदम हे दापोली तालुक्यातील देगाव गावी आले होते. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, आजवर युवासेनेच्या माध्यमातून विधानसभा क्षेत्रात विविध प्रकारच्या समाज उपयोगी विविध उपक्रमातून शिवसेना वाढीसाठी सामूहिक प्रयत्न केले जात आहेत. त्यामुळे विधानसभा क्षेत्रात शिवसेनेची नक्कीच ताकद वाढत असून संघटनात्मक काम चांगलं आहे असं सांगतानाच त्यांनी दापोली तालुक्यातील विशेषतः वणोशी तर्फे पंचनदीत झालेल्या महाराष्ट्र शासनाच्या महत्वाकांक्षी योजनेतील टंचाईग्रस्त गावातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी पाणी अडवा पाणी जिरवा यासारख्या जलयुक्त शिवार कामात भ्रष्टाचार झाल्याचं प्रकरण शिवसेनेनं उघड केल्यानंतर म्हणावी तशी अधिकाऱ्यांनी केलेल्या या योजनेतील कामाच्या अनियमितता आणि भ्रष्टाचाराची चौकशी झाली नसल्याची खंत व्यक्त केली. यासाठी कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांनी जलयुक्त शिवार योजनेच्या कामांची चौकशी लावली तर जिल्हाधिकाऱ्यांनी गठीत केलेल्या समितीनं चौकशी अहवाल सादर केला. मात्र या पथकाकडून घटनास्थळाची वरवरची पाहणी केली गेली. शिवाय कामाचा दर्जा तपासण्यासाठी त्यांच्या बरोबर क्वालिटी कंट्रोलचे अधिकारी उपस्थित नव्हते. त्याचप्रमाणे कृषी विभागातील ज्या अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांचीच या समितीत नियुक्ती केली असल्यानं पारदर्शकतेचा गाजावाजा करणारे चौकशीत कशी काय पारदर्शकता आणू शकतात हा मोठा प्रश्न असल्याचं ते म्हणाले. आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक कार्याचा एक वेगळा वसा घेतलेल्या ज्युनियर चेंबर्स या संघटनेच्या खेड शाखेनं दिव्यांगांना व्यावसायिक दिशा देण्याचा निर्धार केला असून त्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. दिव्यांगांना व्यवसायाच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी संघटनेच्या वतीनं आशा या आगळावेगळा उपक्रम हाती घेण्यात आला असून या उपक्रमामुळे दिव्यांगांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. खेड जेसीचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर यांच्या कल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्याचा निर्णय ज्युनियर चेंबर्सनं घेतला आहे. एक दिवसाची व्यवसाय कार्यशाळा आयोजित करून या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या कार्यशाळेला केवळ खेडमधीलच नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील दिव्यांग उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान कोणत्या व्यक्तीला कोणत्या व्यवसायामध्ये रुची आहे, कोणती व्यक्ती कला किंवा अन्य क्षेत्रामध्ये वेगळा ठसा उमटवून आहे याची चाचपणी करण्यात आली. दिव्यांगांशी संवाद साधताना ज्युनियर चेंबर्सच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची आवड, रुची या बाबी तपासल्या. यानंतर त्यांना व्यवसायासाठी लागणारं आवश्यक ते मार्गदर्शन, भांडवल उभं करण्याचे पर्याय, शासकीय योजना याबाबत सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. 10 ऑगस्ट रोजी महाबळेश्वर येथे जाऊन दिव्यांगांना तिथे असलेल्या दिव्यांगांचा मेणबत्ती कारखान्याची माहिती दिली जाणार आहे. खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनीही दिव्यांगांना दिशा देण्यासाठी खेड नगरपालिकेच्या माध्यमातून आवश्यक ती मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे. या उपक्रमासाठी खेड जेसीचे अध्यक्ष अमोल क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली जेसी पदाधिकारी आणि सदस्य कार्यरत आहेत. नुकत्याच झालेल्या पावसात तालुक्यातील शेलडी येथील विहीर जमीनदोस्त झाल्यानं ऐन पावसाळ्यात या गावातील ग्रामस्थांवर पाणी करण्याची वेळ आली आहे.
शासकीय निधीतून ही विहीर 2000 साली बांधण्यात आली होती. शेलडी गावात पाण्याचं असलेलं दुर्भिक्ष लक्षात घेता या ठिकाणी विहीर बांधली जावी अशी मागणी येथील ग्रामस्थांची होती. ग्रामस्थांच्या या मागणीनुसार विहिरीसाठी आवश्यक तो निधी उपलब्ध झाल्यावर 2000 साली या ठिकाणी विहीर बांधण्यात आली. विहिरीचं काम पूर्ण झाल्यावर या गावातील ग्रामस्थांचा पाण्याचा फार मोठा प्रश्न निकाली निघाला होता. मात्र नुकत्याच झालेल्या पावसात गावासाठी जलकुंभ ठरलेली ही विहीर कोसळली आणि ऐन पावसाळ्यात येथील ग्रामस्थांवर पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ आली. विहीर कोसळल्याने निर्माण झालेल्या पाणी टंचाईबाबत खेड तहसीलदार यांना माहिती देण्यात आली असून ग्रामस्थांची होणारी गैरसोय लक्षात घेता विहिरीची पुनर्बांधणी करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून 1 ते 7 जुलै हा आठवडा वन सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या अंतर्गत राज्यभरात 4 कोटी झाडांची लागवड करण्यात येणार आहे. या वृक्षरोपणाची सुरुवात 1 जुलै पासून ऐरवली येथून होणार आहे. राज्य सरकारच्या वतीने वन सप्ताह राबवण्यात येत आहे. या निमित्त सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरे यांना बांबूपासून बनवलेला राष्ट्रध्वज आणि वाघाचं शिल्प भेट देऊन वृक्षारोपण कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं. यावेळी दोघांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली. उद्धव ठाकरे यांनी हे आमंत्रण स्वीकारलं असून ऐरवली येथे होणाऱ्या या कार्यक्रमासाठी राज्यपाल सी विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही उपस्थित राहणार आहेत असं सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितलं आहे. प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी 12 जून पासून विविध टप्प्यात सुरू केलेलं आंदोलन तीव्र झालं आहे. बुधवार दिनांक 21 जून पासून जिल्ह्यातील कृषी सहाय्यकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू केलं आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील सुमारे 167 कृषी सहाय्यकांनी सहभाग घेतला आहे. विभागाचा सुधारित आकृतीबंध तात्काळ तयार करण्यात यावा आणि तो तयार करताना कृषी सहाय्यक संघटनेला विचारात घ्यावं. कृषी पर्यवेक्षकांची 100% पदे कृषी सहाय्यक संवर्गातून भरण्यात यावी. तसेच इतर शासकीय विभागांप्रमाणे कृषी सहाय्यकांना कृषी पर्यवेक्षक पदी पदोन्नती देण्यात यावी. कृषी सेवक पदाचा 3 वर्षाचा कालावधी हा शिक्षण सेवकाप्रमाणे आश्वासित प्रगती योजना आणि इतर सर्व लाभांसाठी ग्राह्य धरण्यात यावा. कृषी सहाय्यकांच्या आंतरसभागीय बदल्यांचा प्रस्ताव 2 वर्षापासून प्रलंबित आहे, तरी त्याबाबत तात्काळ निर्णय घेण्यात यावा अशा मागण्या प्रलंबित आहेत. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यासाठी जुलैच्या वेतनातून राज्य कर्मचाऱ्यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीत योगदान द्यावं असं आवाहन राज्य सरकारनं केलं आहे. याबाबतचं परिपत्रकही जाहीर करण्यात आलं आहे. आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांच्या मदतीसाठी राज्य सरकारी, निमसरकारी महामंडळ यातील अधिकारी, कर्मचारी तसेच IAS, IPS, फॉरेस्ट ऑफिसर हे क्लास 1 वर्गातील अधिकारी देखील जुलै 2017च्या वेतनातील 1 दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यक निधीसाठी देणार आहेत. दुष्काळामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंब आणि त्यांच्या मुलांचं शिक्षण होण्यासाठी राज्य सरकारनं निधी उभारण्याचं नियोजन केलं आहे. मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, भारतीय प्रशासकीय सेवा आणि भारतीय पोलीस सेवेतील अधिकाऱ्यांनाही जुलै महिन्यातील 1 दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. दरम्यान याबाबत सक्ती करण्यात आलेली नसून हा विषय ऐच्छिक असल्याचंही परिपत्रकात म्हटलं आहे. राज्यात मान्सूनच्या दमदार हजेरीसाठी आणखी 24 तास वाट पाहावी लागणार असल्याची माहिती पुणे वेधशाळेनं दिली आहे. अरबी समुद्रातलं वातावरण अनुकूल नसल्याने कमी दाबाचा पट्टा पुढे सरकण्यात अडचणी येत आहेत. पावसाने जूनच्या सुरुवातीला दमदार हजेरी लावली असली तरी महाराष्ट्रातील अनेक भागात पावसानं सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ ओढवण्याची शक्यता आहे. ज्यांनी पेरणी केलीये ते शेतकरी आता पावसाची आतुरतेनं वाट पाहत आहेत. शोभिवंत माशांच्या 158 जातींची काचपेटीतून विक्री किंवा प्रदर्शन यासाठी पूर्णवेळ मासे तज्ञ असणं सक्तीचं करण्यात आलं आहे. या निर्णयामुळे काचेच्या पेटीत मासे बाळगणारेही कायद्याच्या कचाट्यात सापडण्याची शक्यता आहे. शोभिवंत मासे विक्रीला भारत सरकारच्या वन आणि पर्यावरण मंत्रालयानं बंदी घातली आहे. प्राण्यांना निर्दयतेनं वागवण्यास प्रतिबंध करणाऱ्या
कायद्यातील तरतुदीच्या आधारे हा निर्णय सरकारनं घेतला आहे। वन आणि पर्यावरण मंत्रालयानं आठवडा बाजारातून कत्तलीसाठी गुरांची खरेदी विक्री करण्यास बंदी घातली। त्यापाठोपाठ शोभिवंत माशांच्या 158 प्रजातींपैकी कोणत्याही प्रजातीचे मासे पाळायचे असतील तर त्यासाठी पूर्णवेळ मासे तज्ज्ञ अथवा वैद्यकीय अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे। तसं नसल्यास असे मासे पालन बेकायदेशीर ठरवण्यात आलं आहे। शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण भूमिपूजनासाठी उद्धव ठाकरे उद्या कोकणात। भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत शिवसेनेचा संघर्ष चालूच राहील, योगेशदादा कदम। शेलडीतील विहीर कोसळली, ग्रामस्थांची पाण्यासाठी वणवण। प्रलंबित मागण्यांसाठी कृषी सहाय्यकांचं उपोषण सुरू आणि मान्सूनच्या पावसासाठी आणखी 24 तास प्रतीक्षा करावी लागणार। याचबरोबर खेड वार्ता संपल्या। धन्यवाद।